स्टुडंट्स, कसे आहात सगळे? आय गेस तुम्ही सगळे नर्वस असणार आहे, कारण उद्या आपल्या कॅप 2 ची सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर होणार आहे, बरोबर ना? तर त्यामुळेच मी आपल्याला उद्या जी कॅप लिस्ट आपली डिक्लेअर होणार आहे त्यासाठी मी एक रोड मॅप बनवलेला आहे, ते तुमच्यासाठी की आपण त्या कॅप लिस्टचा, कॅप 2 च्या लिस्टचा एकदम ब्रेकडाऊन करून आपले कट ऑफ हे बघू आणि आपला नंबर हा कुठे लागला आहे ते आपण डिसाईड करू शकतो, बघू शकतो। तर उद्याच्या लिस्टला आपण खूप एक्साइटेड सुद्धा आहोत, नर्वस सुद्धा आहोत, कारण बऱ्याच जणांचं अजून अलर्ट झालं नाही आहे सीट, ठीक आहे, आणि बऱ्याच जणांनी बेटरमेंटसाठी टाकलं, तर त्यांच्यासाठी स्पेशल हा रोड मॅप आहे। कारण यावरून आपल्याला कळणार आहे की आपल्याला जो कॉलेज पाहिजे होतं त्याचा कट ऑफ किती लागला आहे, त्याचे कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागलेला आहे, ठीक आहे। तर आपण नेक्स्ट आता पुढील व्हिडिओजमध्ये हे अशा सिरियलनी व्हिडिओज तयार करणार आहे, ठीक आहे। पहिले आपण बघू, जेव्हा आपली कट ऑफ लिस्ट येईल त्याच्यात सर्वात पहिले आपण ओपन कॅटेगरीचा गव्हर्नमेंट कट ऑफ कॅप 2 चा हा टाकणार आहोत, ठीक आहे। नंतर आहे एक्सपेक्टेड कट ऑफ कॅप 3, त्याच्यासोबतच आपण एक्सपेक्टेड कट ऑफ कॅप 3 चे टाकू। आता हे जे आहे हे ऑप्शनल आहे की तुम्ही मला सांगा की एक्सपेक्टेड कट ऑफ हा याच्यासोबतच व्हिडिओ बनवायचा का त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवू, ओके। तर नंतर आहे ओपन कॅटेगरीचा गव्हर्नमेंट ॲडेड व्हिडिओज बनवणार आहे कट ऑफचे, नंतर ओपन कॅटेगरीचे प्रायव्हेटचे कट ऑफचे व्हिडिओज मी बनवणार आहे तुमच्यासाठी। तर हे सगळं मी तुमच्यासाठी करते की तुम्हाला ती जी कट ऑफची लिस्ट आहे, ठीक आहे, ती सिलेक्शन लिस्ट आहे ती एकदम इझिली तुम्हाला समजावी म्हणून हा मी क्रायटेरिया तुमच्यासाठी तयार केलेला आहे। नंतर आहे कॅटेगरी वाईज क्लोजिंग क्राय, नंतर कॅटेगरी वाईज बघणार आहोत आपण। सर्वात पहिले गव्हर्नमेंट, मग सेमी गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट ॲडेड, आणि नंतर टॉप 15 प्रायव्हेट कॉलेजेस, नंतर लोएस्ट कट ऑफ झालेले कॉलेजेस प्रायव्हेट, ओके। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एक्सपेक्टेड कट ऑफ कॅप 2, ओके, आणि हे कम्पेअर करणार आहोत ॲक्च्युअल कट ऑफशी कॅप 2 च्या, त्याची आपण ॲक्युरेसी चेक करणार आहोत की आपण जो कॅप 1 च्या नंतर जो एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला होता कॅप 2 साठी आणि जो रिअलवाला कॅप 2 चा कट ऑफ आहे त्याची किती ॲक्युरेसी आहे, ते किती सिमिलर आहे, ओके। नंतर आपण बघणार आहोत एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजेस, म्हणजे हे तेच की कॅटेगरी वाईज हे एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे, ठीक आहे। आपला हा रोड मॅप हा पुढील 8 दिवसांचा, पुढील 1 वीकचा हा रोड मॅप असणार आहे। या वीक्समध्ये मी असे व्हिडिओज अपलोड करणार आहे, म्हणजे त्याने तुम्हाला समजावे की तुम्हाला तुमचे जे फेवरेट कॉलेज होते किंवा तुम्हाला जे कॉलेज पाहिजे होतं त्याचा कट ऑफ किती लागलेला आहे आणि ज्यांना कॉलेज लागलं नव्हतं त्यांना कोणतं कॉलेज हे भेटू शकत होतं, ओके। तर हा खूप इम्पॉर्टंट आपले पुढचे 7 दिवस असणार आहे आणि उद्याचा दिवस खूप जास्त क्रुशियल असणार आहे, कारण उद्या आपलं फ्युचर ठरणार आहे BMSचे की आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल। खूप साऱ्या जणांचं हे एक ड्रीम असतं, काही काहींचं की BMS आम्हाला आमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये करायचं असतं, तर त्यांचंसुद्धा उद्या खूप क्रुशियल डे आहे त्यांच्यासाठी उद्या। तर सर्वांसाठी ऑल द बेस्ट। माझी खूप मनापासून इच्छा आहे की तुम्हाला सगळ्यांनाच कॉलेज लागावे, आणि जरी नाही लागले तरी आपल्याला दुःखी होण्याची गरज नाही, कारण थर्ड राऊंड अजून आपल्यासाठी आहे, त्यामध्ये सुद्धा आपला नंबर हा 100% लागू शकतो, ठीक आहे। म्हणून काही टेन्शन घ्यायचं नाही, शांत राहायचं, ठीक आहे। कारण माझंही फर्स्ट जी लिस्ट होती त्याच्यामध्ये नंबर लागला नव्हता, मी खूप हायपर झाले होते, टेन्शनमध्ये आले होते, पण जेव्हा सेकंड लिस्ट आली तेव्हा माझा नंबर हा लागलेला होता, म्हणून मी खूप म्हणजे जीव भांड्यात पडला असं झालं होतं। तर तसंच तुमचंही होणार आहे, तुमचाही उद्या हे तुम्हाला सीट अलॉट होणार आहे, ठीक आहे। तुम्हाला काय अजून डाऊट असतील तर ते तुम्ही मला विचारावं। थँक्यू।